कधी कधी प्लॅन नसतो, फक्त मन म्हणतं चला गावाकडे जाऊया. आजचा असाच दिवस होता. आज आम्ही निघालो होतो माझ्या माहेरी शेतात तुरीच्या शेंगा आणायला. पण सोबत मिळाल्या खूप सुंदर असं आठवणी. गावाकडे जाणारा हा रस्ता, जिथे मोबाईल नेटवर्क कमी आणि मनाची शांतता जास्त असते. आई, वहिनी आणि मी गप्पा आणि हसणं आणि बालपणीच्या आठवणी हे रस्ते फक्त अंतर नाही कमी करत, तर मनातला थकवाही दूर करतात. शेतात जाताना हे पाहू शकतात, नदी वगैरे छानपैकी वाहत होती. पाहून मन प्रसन्न झालं. शेतात पाऊल वाट टाकताच वेगळी समाधान मिळतं. मातीचा वास, हिरवळ आणि शांतता. आंब्याच्या झाडाखाली उभे असताना अचानक एक मोर दिसला. तो क्षण जणू निसर्गाने आम्हाला भेटच दिली होती. छानपैकी असं शेतात पोहोचलोत आणि हे पाहू शकतात, मका लावलेली आहे आणि आंब्याच्या झाडाला एवढा तोर आला होता. खूपच सुंदर असं झाड दिसत होतं. शेतामध्ये विहीर पण आहे आणि ही पाहू शकतात हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी आणि वाहणारं पाणी पाहू शकता. किती सुंदर असं हे वातावरण मनाला खरंच एवढं प्रसन्न करून जातं. आणि आजच्या शेतातून घेऊन आलो होतो आपण तुरीच्या शेंगा, हरभऱ्याची भाजी, पण त्याहून जास्त मन भरून घेऊन आलो होतो. आणि हे दृश्य पाहू शकतात. विहिरीला पाणी भरपूर लागलेलं आहे आणि इतक्यातच विहिरीचं काम झालेलं आहे. छानपैकी अशा तुरीच्या शेंगा तोडून घेतल्या. परत येताना गावाकडलं छानपैकी वातावरण आणि हे दृश्य आणि एवढ्या साऱ्या शेंगा तोडून घेतल्या आणि निघालोत आपले पायी. गावातलं छोटंसं मंदिर लागलं. त्या देवासमोर उभं राहिल्यावर मनात एकच भावना होती. वहिनीकडे छानपैकी असा नाश्ता केला. साधं सँडविच आणि पेरू, पण प्रेम असेल तर साधंही खास लागतं. आणि मग भेटला आमचा मॅक्स. त्याच्या शेपटीच्या हालचालीत संपूर्ण आनंद दडलेला होता. दिवसाचा शेवट झाला लक्ष्मी निवास सिरियल बघत. गाव, माणसं, निसर्ग आणि घर यालाच तर खरं सुख म्हणतात. जर तुम्हाला असे साधे खरं क्षण आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनल